डोंबिवली पूर्वेकडील पलावा पुलाच्या उद्घाटनाची आज तारीख दिली असल्या कारणामुळे नागरिक त्यासाठी प्रतीक्षित असताना सुद्धा पुलाचे उद्घाटन न झाल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा अध्यक्ष दीपेश पुंडलिक म्हात्रे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजूदादा पाटील यांनी सत्ताधारी पक्षांना धारेवर धरत पुलावा पुलाच्या ठिकाणीच आंदोलन सुरू केले होते। पाऊस सुरू असतानाही पावसात भिजत हे आंदोलन सुरू होते। गाजर व नोटा दाखवत हे आंदोलन करण्यात आले। अशी अनेक तारखांची गाजरं सत्ताधारी पक्षाने नागरिकांना दिली असल्याचेही दीपेश म्हात्रे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले। आज काही लोकांनी तारीख दिली होती की आज पलावा पूल आम्ही उद्घाटन करू, पण आज तीही तारीख पुढे गेलेली आहे। डोंबिवलीकर असतील, डोंबिवलीतून वाशीला जाणारे नागरिक असतील, या नागरिकांची म्हणजे जी हिरमोड आहे ते आज सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी केलेला आहे। वारंवार तारखा देऊन या पुलाचं उद्घाटन होईल असा दिलासा लोकांना देण्याचा प्रयत्न करतात, पण हे सगळे खोटे लोक आहेत आणि हे तारखा देऊन लोकांची दिशाभूल करतात असं माझं म्हणणं आहे। रमेश गायकवाड, NB न्यूज, डोंबिवली।